श्री रामनवमीचा उत्सव मुंबईसह राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात आला। गेल्या कित्येक वर्षापासून चांदिवली विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून श्रीरामनवमीचा उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येतो। त्याप्रमाणे याही वर्षी श्रीरामनवमीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। या श्रीरामनवमीला भव्य देखाव्यातून धर्म, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम पाहण्यास मिळाला। आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा पावन जन्मसेवा निमित्त गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता साकीनाका बीट चौकी ते मोहाली पाईपलाईन धोबी घाट असल्फा मेट्रो पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या भव्य शोभायात्रेचे नियोजन शिवसेना युवसेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य प्रयाग दिलीप लांडे यांनी केले होते। या शोभायात्रेमध्ये भव्य श्रीरामाची मूर्तीसह भगवान शंकर आणि बजरंगबली हनुमानाची मूर्ती देखाव्याचे आकर्षण होते। यावेळी हजारो महिला पुरुष भगवा वस्त्र धारण करून वातावरण भगवामय केला होता। डीजेच्या तालावर रामभक्त जय श्रीरामाचा नारा देत नाचत होती। फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांची उधळण ठिकठिकाणी करण्यात आली। विभागातील नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून आमदार दिलीप लांडे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रीरामनवमीची ही शोभायात्रा संपन्न झाली। आज रामनवमी आहे आणि संपूर्ण जगामध्ये हा रामनवमी उत्सव साजरा केला जात असतो। त्याच पद्धतीने, त्याच भक्तीने, त्याच शक्तीने या चांदिवली विभागामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी रामनवमी हे सर्व रामभक्तांना एकत्र घेऊन या ठिकाणी हा उत्सव साजरा करत असतो। हजारो भाविक, हजारो रामभक्त एक सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन, एक भगवी ताकद घेऊन या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या चरणी आपली भक्ती आणि शक्ती हे दर्शन घेण्यासाठी, आपल्या भावना त्या ठिकाणी ठेवण्यासाठी येत असतात। आणि म्हणून तुमच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल मोठ्या प्रमाणामध्ये हे रामभक्त या ठिकाणी या रामनवमी उत्सवामध्ये सामील झालेले दिसत आहेत। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।